छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दक्षिणच्या मोहिमेवर गेले तेव्हा महाराणी साहेब सोयराबाई होत्या. तेव्हा इकडे काय राजकारण घडत होतं? शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला संभाजी महाराजांना घेऊन जात नाही. मग ते काय करतायत की महाराष्ट्रामध्ये ठेवतात त्यांना. मग रायगडावरती ह्या लोकांचं अगोदरच वादावाद थोडीशी आहे, मंत्रिमंडळाची, संभाजी महाराजांची किंवा सोयराबाईंची असेल, ह्या मुद्द्यांमुळं. मग शिवाजी महाराज काय करतायत, संभाजी महाराजांना त्यांच्या सासूरवाडीला म्हणजे शृंगारपूरच्या तिथं ठेवतायत आणि तिथून त्यांना सांगतात तुम्ही इथून स्वराज्याचा कारभार बघायचा संभाजी महाराजांना. आणि रायगडावरती महाराणी सोयराबाई साहेब. राजाराम महाराजांना तख्तावर बसवण्याचा जो निर्णय होता सोयराबाईंचा, एक स्टेबिलिटी असते ना आपली, की मला स्थैर्य पाहिजे, माझा मुलगा असला तर मी सिक्युअर राहील, मी स्टेबल होईल, अशा अनुषंगाने घेतलेला होता का? परत मी तिथेच येते की याच्या मागचं काय स्ट्रॅटेजी असेल एक महाराणी म्हणून, आई म्हणून जर म्हणायचं गेलं ना, तर कदाचित त्या काळामध्ये जर सईबाई महाराणी साहेब जिवंत असल्या असत्या तर त्यांनी संभाजी महाराजांची बाजू घेतली असती आणि सोयराबाईंनी इकडे राजाराम महाराजांची बाजू घेतली असती. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला इतकं वाईट वाटतं की ज्यावेळेस संभाजी महाराजांचे संस्कृतमधला ग्रंथ उपलब्ध आहे, हिंदीमधले ग्रंथ उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा कुणी नाटकांमध्ये बोलत नाही, त्याच्यावर सुद्धा बोलत नाही कुणी नाटकांमध्ये, कुणी चित्रपटांमध्ये एक श्लोकसुद्धा घेत नाहीत साधा. नमस्कार, गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. इतिहासात काही व्यक्तिरेखा अशा असतात ज्यांना आपण कधीच पूर्णपणे समजून घेत नाही, कारण आपल्याला त्यांची एकच बाजू सांगितली जाते आणि दुसरी बाजू कायम अंधारात ठेवली जाते. आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्या म्हणजे सोयराबाई. एक महाराणी, एक आई की एक राजकारणी खेळाडू? त्यांनी घेतलेले निर्णय हे स्वार्थी होते की त्या काळाच्या गरजेनुसार योग्य होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या सत्ता संघर्षात सोयराबाई यांची भूमिका नेमकी काय होती? त्या खरोखरच इतिहासाने दाखवलेल्या खलनायिका होत्या की त्या एक मिसअंडरस्टूड स्ट्रॅटेजिस्ट होत्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक सुशांत उदावंत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सुशांत. नमस्कार. तुझं गप्पांच्या गावात खूप मनापासून स्वागत आहे आणि धन्यवाद, तू हो म्हणालास आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर आलास, त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद देते. सुशांत, सुरुवात मी इथनं करेल की शिवाजी महाराज आणि सोयराबाईंचं लग्न ह्याहीबद्दल आम्हाला सांगच, पण त्याही थोडं मागे जाऊन सोयराबाईंचं घराणं ह्याबद्दल इथूनच आपण सुरुवात करूया. ह्याबद्दलच आपण जरा सांग आम्हाला. आता एक प्रवाद असा होता काही कालखंडापर्यंत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत इतिहासाचं संशोधन झालं नव्हतं जास्त, तर सोयराबाईंना म्हणजे जे काही आपले प्रेक्षक आहेत चॅनलमधून बघतायत ह्यांना शिर्के घराण्यामध्ये दाखवलं गेलं होतं. ओके. कारण तसे काही पुरावे नव्हते, पण जसं जसं संशोधन होत गेलं 1930-36च्या नंतर, तर त्या मोहिते कुटुंबातील होत्या याच्यासाठी आपल्याला काही ठाम पुरावेच भेटले. त्याच्यामध्ये जे एक परमानंद काव्यम नावाचा एक संस्कृत ग्रंथ आहे जो छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती देतो, तर त्या ग्रंथानुसार ज्या इतिहासकारांचा दावा होता की या शिर्के घराण्यातील होत्या, तर तो पूर्णपणे फोल ठरला आणि त्या मोहिते घराण्यातील होत्या, कारण त्या काव्यामध्ये भरपूर त्याचे उल्लेख आहेत. आणि मोहिते घराण्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर शहाजी महाराजांच्या ज्या पत्नी होत्या तुकाई, तर त्यांचं म्हणजे त्या मोहिते घराण्यातील होत्या, त्याच्यामुळे तो अगोदरपासून त्यांचा संबंध येतो छत्रपतींच्या घराण्याचा मोहित्यांसोबत. मग त्याच प्रेरणेतून नंतर पुढं जाऊन मग ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं लग्न दुसरं ठरलं, आता याच्यामध्ये सुद्धा वाद प्रतिवाद होतच राहतात की सईबाई या ज्येष्ठ पत्नीत, समजा मोठ्या पत्नीत त्यांच्या शिवाजी महाराजांच्या, मग सोयराबाई दुसऱ्या, काही सगुणाबाईंचं नाव देतात काही, पण सोयराबाईंचा अभिषेक झालेला आहे राज्याभिषेकाच्या वेळेस आणि त्यामुळे त्या द्वितीय नंबरच्या पत्नी त्यांच्या आहेत, तर त्या मोहिते घराण्यातील आहेत. आणि दुसरं जर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे बंधू आहेत, तर ही त्यांची त्या मोहिते घराण्यामध्ये जी काही अगोदरपासून सोयरे संबंध झालेले आहेत, त्यामुळेच पुढे सोयराबाईंचं लग्न छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झालेलं. तर ही एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, अगोदरपासून संबंध आहे त्यांच्या घराण्यासोबतच, आणि बाकी डिटेलमध्ये आपण पुढं पाहूच त्याबद्दल. येस. मला हेही ऐकायचं आहे की शिवाजी महाराजांचं लग्न सईबाईंसोबत झालं होतं. सईबाईंच्या निधनानंतर दुसरी पत्नी, आता आणखी खोलात जाऊ नको, पण दुसरी पत्नी गृहीत धरून जर म्हणायला गेलं तर सोयराबाई,
पण सोयराबाई आणि संभाजी महाराज ह्यांचं नातं आई मुलाचंच होतं ना, म्हणजे राजाराम महाराजांच्या जन्माच्या आधी हो. त्या नात्याबद्दल कोणी काही बोलत नाही सुशांत. सो प्लीज आम्हाला तो एक फ्रेम म्हणजे महाराणी म्हणून आणि आई म्हणून पण आम्हाला ऐकायला आवडेल. आता 1657 14 मे 1657ला सईबाईंच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पण त्यावेळेस त्यांना बाळंत रोगामुळे ते आजारी पडलेले आहेत आणि त्यावेळेस अफजल खानाचं संकट महाराष्ट्रावरती आहे. शिवाजी महाराजांवरती ते चालून आलेले. तर 1659 साली दोन वर्षातच म्हणजे ज्यावेळेस संभाजी महाराजांचं वर्ष 2 आहे त्यावेळेस त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यावेळेस संभाजी महाराज त्यांच्या ज्या बहिणी होत्या मोठ्या त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, मग लहान संभाजीराजेच आहेत. म्हणजे एक लहान म्हणून लाडपणा असतो म्हणा किंवा तो जो आहे किंवा त्यांचा सांभाळ ह्या त्यांच्या ज्या सावत्र माता होत्या पुतळाबाई असतील किंवा ज्येष्ठ या नात्यानं सोयराबाई आहेत त्यांनीच केलेलं आहे. मग पुढं 24 फेब्रुवारी 1670ला राजाराम महाराजांचा जन्म होतो आहे. म्हणजे मधला जर कालखंड बघितला तर 1657 ते 1670 जवळपास 13 वर्ष म्हणजे सईबाई आजारी असताना सुद्धा त्यांच्या सावत्र मातांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे. ही गोष्ट आपण बघितली पाहिजे. ह्या गोष्टीकडे म्हणजे इतिहासातील जे काही वाचक आहेत जे काही कादंबऱ्यातून इतिहास वाचतात ते बघत नाहीत कुठं. हा कालखंड बघायचा. ह्या कालखंडामध्ये त्यांची जडणघडण त्यांच्या सावत्र मातांच्या हाताखालीच झालेली आहे. सावत्र माता किंवा त्यांची आई असल्यात त्याही बरोबर त्या महाराणी सुद्धा होत्या. शिवाजी राजांच्या पत्नी होत्याच ना. म्हणजे महाराणी पद हे खूप मोठ्या त्या पदालाही जबाबदाऱ्या होत्याच ना. मग महाराणी म्हणून त्यांची कारकीर्द कशी होती ते ऐकायला आवडेल आम्हाला. तर ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 74ला आणि पट्टराणी म्हणून महाराणी सोयराबाईंना अभिषेक झाला म्हणता येईल आपल्याला किंवा युवराज म्हणून संभाजी महाराजांना जसा अभिषेक झाला. तर त्यानंतरचा कालखंड जर आपण बघितला तर आता ह्याच्यामध्ये मी संभाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करत असून सुद्धा काही कालखंड ठरवतो की बालपणाचे संभाजी महाराज कसे आहेत. म्हणजे 1657 ते 74पर्यंत धरूयात आपण गृहीत. 74 नंतर तरुणपणामध्ये जे जसं ते येत आहेत मोठमोठे होत आहेत तर 1680पर्यंतचा 74 ते 1680 इथपर्यंत सोयराबाईसुद्धा जिवंत आहेत म्हणजे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत. तर त्याच्या पुढचा एक कालखंड येतो म्हणजे तो ॲक्च्युअल लढायांचा कालखंड आहे खूप. तो म्हणजे 1680 ते 1689पर्यंतचा. मग आता जर तुम्ही जो मला प्रश्न विचारला आहे की महाराणी म्हणून सोयराबाई कशा आहेत संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आणि आई म्हणून कसं आहे. म्हणजे आई म्हणून जर आपण बघायला गेलं तर जोपर्यंत राजाराम महाराजांचा जन्म होत नाही म्हणजे सोयराबाईंना एकच मुलगी होती मोठी त्यांच्या म्हणजे राजाराम महाराजांपेक्षा आणि राजाराम महाराज हे लहान आहेत. त्यांचा जन्म 70ला झालेला आहे. तोपर्यंत सगळ्या सावत्र मातांना मुलगा म्हणून फक्त 17 संभाजी महाराजांचे. कारण एकमेव संभाजी महाराज 70पर्यंत होते ज्यावेळेस राजाराम महाराजांचा जन्म होत नाही तोपर्यंत. मग ते आईचं जे नातं आहे म्हणजे सावत्र जरी असलं तरी आईच असते शेवटी ती. ते नातं दुर्दैवानं त्याबद्दल आपल्याकडं जास्त काही पुरावे उपलब्ध नाही आहेत की आपण सांगू शकू एखादा प्रसंग. म्हणजे जसं की एक प्रसंग जर तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला. आता लोकांना इतिहास म्हणलं की चित्रपटातून फारच जाणवतो ना. तर ह्याच्यामध्ये आता एक पिक्चर येऊन गेले काही मागच्या काही कालखंडामध्ये की संभाजी महाराजांच्या पुरंदरच्या तहामध्ये त्यांचा रोल होता. तर कसा होता की मिर्झा राजे जयसिंगांनी आट घातली होती शिवाजी महाराजांना. म्हणजे तहामधली अशी अट होती की जोपर्यंत तुम्ही आम्हाला जे किल्ले देणार आहेत 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंगांनी 23 किल्ले मागितलेले समजा आणि जो 4 लाख उत्पन्नाचा प्रदेश आहे ह्यांची पूर्तता ह्या पैशांची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संभाजी महाराजांना ओलीस ठेवायचं मुघलांकडे. म्हणजे तो पिरियड बघा म्हणजे मुघलांकडे ओलीस राहावं लागतं आहे. आणि त्यावेळेस तरी समजा महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराज आहेत. महाराष्ट्रातून नंतर ज्यावेळेस आग्र्याला जात आहेत आणि आग्र्याहून परत येताना शिवाजी महाराज एकटेच आलेले आहेत. इकडं शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचं श्राद्ध सगळंच जे काही विधी असतात ते उरकून टाकलेले आहेत. मग त्यावेळेस लहान आहेत 9 वर्षाचे संभाजी महाराज आहेत. मग लाडकेच पुन्हा घरामध्ये सगळ्यांना. तर त्यावेळेस सोयराबाईंना काय वाटलं असेल. आपल्याला आपण जे इतिहास बघतोय कादंबऱ्यांमधून जिजाऊमासाहेब त्यांच्या आजी आहेत. शेवटी आजीचं प्रेम ते वेगळंच असतं किंवा पुतळाबाईंचं दाखवलं जातं. पण सोयराबाईंचं का दाखवत नाही का दाखवत नाही ते दाखवलं पाहिजे आपण. कारण ती आई आहे शेवटी. काही जरी झालं सावत्र जरी असेल तरी आई आहे. पुढची जी समीकरणं बदलतील
ती वेगळी, कारण ती भरपूर इतिहासामध्ये जर तुम्ही आजच्या दिवसावरती उद्याचं काहीच ठरत नसते. आज जे आहे ते तुम्ही मान्य केलं पाहिजे, कारण इतिहासामध्ये जी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना एकनिष्ठ होती ती सुद्धा नंतर फितूर झालेली आहेत. मग त्याबद्दल आपण काय म्हणायचं. पण जो प्रसंग आहे घडलेला त्यावेळेसची जी काही त्यांची मला तर असं वाटतं की एखाद्या लेडीजनंच ते बोललेलं किंवा लिहिलेलं बरं राहील त्याच्याबद्दल, पण सुदैवानं तसं कोणी दिसत नाही लिहायला. की सोयराबाईंना बी काय वाटलं असेल की शिवाजी महाराज म्हणतायत की वाटेमध्येच येताना मी संभाजी महाराजांचं निधन झालेलं आहे. तो काय टाव फोडला असेल त्यांनी सगळ्या मातांनी, म्हणा सावत्र माता जेवढ्या होत्या, त्यात सोयराबाई पण येतात एकट्या. म्हणजे सोयराबाईंचं म्हणत नाही, पण बाकीच्या माता बी आहेत, पण सोयराबाई पण आहेत त्याच्यामध्ये. ही गोष्ट कोणी इतिहासामध्ये पाहतच नाही आहे आपल्याकडं. मग हे बघितलं पाहिजे. जोपर्यंत राजाराम महाराजांचा जन्म होतोय तोपर्यंतचा कालखंड आहे ना आपल्याकडं. आणि कादंबऱ्यामधून जर काही चांगला इतिहास दाखवायचा असेल तर हा दाखवावा. दुर्दैवानं झालंय काय की जेवढ्या कादंबऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आहेत, मला अभ्यास करताना ज्या मी वाचल्या, म्हणजे एका कादंबरीकारानं तर त्यांना ह्याची ती पुतना मावशी नाही का आपल्या कृष्णाच्या ह्याच्यामध्ये ती कृष्ण तिची उपमा दिलेली, कुणी कैकेयीची उपमा देते. अशा उपमा सोयराबाईंना का द्यायच्या? त्याचं कारण काय? मग ते पुढं जसं 70मध्ये जसा राजाराम महाराजांचा जन्म होतो त्यानंतर जे राजकारण होतंय त्या गोष्टी आपण समजून घेतल्यानंतर मग पुढचं बोलता येईल आपल्याला त्याबद्दल. महाराजांच्या मृत्यूनंतर राजसत्ता टिकवणं हे सर्वात मोठं कर्तव्य होतं. सोयराबाई यांचे निर्णय याच जबाबदारीतून आले असावे असं म्हणता येईल का आपल्याला? नाही, तसं नाही म्हणता. मग काय? राजसत्ता कशी म्हणजे टिकवण्या म्हणजे कोणी घालायला येते का तुमच्यावरती? हा एक पहिला प्रश्न. तख्त तुमचं धोक्यामध्ये आहे का? हा पण एक प्रश्न तिथं उपस्थित होतो. टिकवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे त्यावेळेस संभाजी महाराज हे युवराज म्हणून घोषितच झालेले आहेत. त्यांचा अभिषेक झालेला आहे. खुद्द इंग्रजांनी सुद्धा सांगितले त्यांच्या पत्रांमध्ये. जो काही हेनरी ऑक्झिंडन त्यावेळेस आला होता तो राज्याभिषेकाला नव्हता आला, पण तो वाटाघाटीसाठी आला, तो व्यापारासाठी. तर त्यावेळेस तो थांबला आणि त्यांनी ते काही वर्णन लिहून ठेवलेले युवराज म्हणून संभाजी महाराज. पण तुम्ही जो म्हणताय की राजसत्ता टिकवणं हे जे काही महत्त्वाचं वाटत होतं तसं काही नाही. त्याबद्दल महाराणी होत्या ना, हा महाराणी ते होत्या. मग स्वराज्याची काळजी त्यांनाही असेल, त्यांनाही असेल. तरी हा निर्णय त्यांनी का घेतला असेल राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा? तिथं तर खरी म्हणजे कुठल्याही इतिहास अभ्यासकाची म्हणा किंवा संशोधकाची कस लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही पाहिला, आपल्याला पार्श्वभूमी समजून घेणं फार महत्त्वाचं. ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल ना, की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा उदय म्हणजे झालाय समजा महाराष्ट्रामध्ये, त्यांचं जसं राज्यकारभार ते चालू करतायत, म्हणजे वयाच्यात 12व्या वर्षापासून ते शिकून आल्यानंतर समजा जर आपण तो कालखंड घेतला तर 1642च्या पुढं जर बघूयात आपण, समजा 45, 45, 46च्या पुढं तर 74पर्यंत ह्या कालखंडामध्ये कुठंही इतिहास जर बघितला ना असे वादाचे प्रसंग काहीच नाही आहेत. म्हणजे जिथं मांडायला सुद्धा बोलायला सुद्धा काही आपल्याला हे होईल असं काहीच नाही आहे. पण जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतोय त्यानंतर हे सगळं फिरतंय. ह्याचं कारण मी थोडासा जेवढा माझा अभ्यास आहे त्या अभ्यासावरती हे मला म्हणायचं आहे की विषय असा आहे की हा उभारणीचा काळ आहे, स्वराज्य उभारणीचा काळ 74पर्यंत. मग तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडेंचं बलिदान आहे, तानाजी मालुसरे यांचं बलिदान आहे, मुरारबाजींचं बलिदान आहे. पण ज्यावेळेस राज्याभिषेक होतोय मग राज्याभिषेक समजून घेतला पाहिजे. राज्याभिषेक कसा? आर्थिक खर्च किती आला? 32 मनाचं सिंहासन होतं. 1 मनाचं तुम्हाला व्हॅल्यू जर सांगितलं 40 किलो, जवळपास 1200च्या पुढं 1200 किलोचं ते सिंहासन आपण म्हणूयात. त्याचे पुरावेत तसे. त्याला सोने असेल, सोन्याने मडवलेलं आहे, हिरे मानकं मोती लावलेले आहेत. त्यानंतर जी काही आजूबाजूची मंत्रिमंडळ आहे, सरदार मंडळी येतं, वतनदार मंडळी येतं, ह्यांच्या निष्ठा फिरायला लागल्या. म्हणजे कशा फिरायला लागल्या त्याचं थोडक्यात उदाहरण सांगतो की मुघलांचं ज्यावेळेस औरंगजेबाचं निधन झालं, औरंगजेब तो वारला, त्यानंतर त्याच्यात मुलामध्ये संघर्ष चालू राहिले. मग नंतर पेशवाईच्या कालखंडामध्ये बघितलं तर मुघलांची सत्ता तर आहे, राज्य चालवायचं जे काम करतात ते मराठेच करतात इकडून, फक्त नामधारी ठेवलेले आहे त्यांना. कोणतरी एक मुघलांच्या वंशजामधला बसवायचा त्या ह्याच्यावरती सिंहासनावरती. मग जी ही सरदार मंडळी होती, वतनदार मंडळी होती किंवा मंत्रिमंडळ आहे, ह्यांना आता एक गोष्ट कळली होती, या महाराष्ट्रामध्ये एक तख्त निर्माण झालेलं आहे.
आणि ह्या तख्तावरती उद्या कुणी बसू, आपल्याला इथं कायम राहायचं आहे. पण शिवाजी महाराजांचं राज्य आहे पेक्षा वेगळे. हे जो शिवाजी महाराजांचा जो उद्देश आहे ना, की राज्य हे करण्याचा, हे राज्य काय आहे फक्त भोगण्यासाठी नाही आहे, सत्ता उपभोगण्यासाठी. त्याचा जो विसर आहे ते एक नंतरच्या काळामध्ये ह्या मंत्रिमंडळाला पडलेला आहे. तो विसर पडलेला आहे त्यांना, आणि म्हणून त्यातून हे मग राजकारण ह्या गोष्टी झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या हातून काही ज्या गोष्टी घडल्या त्याचाही कुठेतरी परिणाम होतो. म्हणून मग पुढं हे खूप म्हणजे हा वैचारिक संघर्ष म्हणता ना आपण, खूप मोठा उभा राहिलेला आहे. आणि ज्याच्यात आजही ते व्यवस्थित मांडायचं म्हटलं तर कुठल्याही संशोधकाची आणि अभ्यासकाची कस लागते की हे कसं हँडल करायचं. एका बाजूला सोयराबाई आहेत ज्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आहेत, आणि एका बाजूला त्यांचा मुलगा आहे. आपण दोघांना नाव ठेवू शकत नाही, दोघांनाही हे करू शकत नाही, बाजू घेऊ शकत नाही दोघांची. मग समतोल राखून सगळा इतिहास जसा पुराव्यावरती दिसतोय, जे शिवाजी महाराजांच्या शब्दामध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दिसतंय ते आपण बघितलं पाहिजे. मग त्या पुढच्या घटना येतात जर आपण तसं पाहायला गेलं तर. मग पुढं ज्या घटना घडल्या त्यात घडलं काय की संभाजी महाराजांचा एक गट पडला समजा, आणि एक गट पडला ह्या मंत्रिमंडळाचा. ह्यांचा पहिला जो हे होता विरोध की संभाजी महाराज हे दिलेर खानाला जाऊन मिळालेले आहेत, ह्या गोष्टीवरती तो एक होता विरोध. मग तो विरोध आता दिलेर खानाला संभाजी महाराज जाऊन मिळालेत, मग त्याच्यामध्ये काय शिवाजी महाराजांचं राजकारण होतं का, असा एक प्रवाद आत्ता चालतो. काही लोक संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ते करतात, म्हणजे कदाचित ते त्यांच्या प्रेमापोटी करतात की ते एक राजकारणाचा भाग होता किंवा शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा डाव होता असं काही वगैरे चालतात गोष्टी. पण खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे शेवटचं उपलब्ध, त्यांच्या हयातीतलं सगळ्यात शेवटचं पत्र, जे त्यांनी त्यांच्या भावाला लिहिलेलं आहे व्यंकोजी राजेंना, आणि त्या पत्राची नकल उपलब्ध आहे आपल्याकडं. तर त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की चिरंजीव संभाजीराजे रुसून मोगलाईत गेले, घरोब्याच्या रीतीने जसं समाधान करावं असं तसं समाधान करून आम्ही त्यांना परत आणलेलं आहे, हे शिवाजी महाराज सांगतायत. मग ही जी बाजू असती ना, ही बाजू ज्यावेळेस आपण घेतोय संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये की शिवाजी महाराज काय सांगतायत, शिवाजी महाराज स्वतः सांगतात की रुसून ते मोगलाईमध्ये गेलेले आहेत. मग तिथं वाचवायचा प्रयत्न होत नाही किंवा काही कुठलेही होत नाही, पण ते परत आलेले आहेत. पण ह्या परत आल्यानंतर संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची पन्हाळा किल्ल्यावरती भेट झालेली आहे, आणि त्या भेटीमध्ये स्वराज्याचा जेवढा कारभार आहे, जेवढा पैसा आहे म्हणा किंवा सगळी संपत्ती, सगळी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलेली सभासद बखरीमध्ये, जी त्याच काळामध्ये नंतरच्या कालखंडात लिहिली गेलेली, त्या बखरीमध्ये हे सगळं आलेलं आहे. ही बाजू संभाजी महाराजांची जी दिलेर खानाकडे जाण्याची गोष्ट आहे ती एक चूक म्हणूयात आपण, किंवा ज्याला वासी बेंद्रेसारखे इतिहासकार अविचारी आत्महत्या म्हणतात. आणि एका ठिकाणी शिवाजी सावंत पण म्हणलेले आहेत, मी वाचलेले ते की जर जो कोणी इतिहासामध्ये संभाजी महाराजांचा अभ्यास करतोय त्यांनी जर संभाजी महाराजांची बाजू या बाबतीमध्ये जर घेतली, दिलेर खानाच्या जाण्याकडे गेली त्या, तर त्यांचा जो इतिहास ते सांगतील तो कधीही कोलमडणारच. मग मुद्दा काय येतो की हे सगळं झाल्यानंतर संभाजी महाराज परत आलेत, शिवाजी महाराजांची भेट झाली, सगळी दिलजमाई झालेली आहे, आणि असं झाल्यानंतर हा मंत्रिमंडळाचा जो गट आहे, शिवाजी महाराजांचं निधन होतं आहे, आणि निधन झाल्यानंतर एवढा मोठा कर्तृत्ववान मुलगा संभाजी महाराजांसारखा, त्यांना साधं भाग्य लाभू नये की शिवाजी महाराजांच्या देहावरती, त्या पार्थिवावरती निदान आशीर्वाद घेण्याचं, 2 फूल वाहण्याचं सुद्धा ते कुणीच मिळू दिलं नाही आहे. उलट ही मंडळीने त्यांना अटक करायला निघून गेले. आणि राजाराम राजनला, ह्या 10 वर्षांच्या राजाराम राजनला गादीवरती बसवायचं आहे. आता जर यावेळेस जर सोयराबाईंचं समर्थन करायचं किंवा तो अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होतात की करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. खुद्द मी म्हणतो की राजकारणी डावपेच म्हणता येईल किंवा हे राजकारण, पण ते राजकारण कशासाठी करायचं हे बी महत्त्वाचं आहे सध्या. आता ही जर कंडिशन समजा शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये जर झाली असती तर ती एक थोडीशी अगोदरची पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात. की आता बऱ्याच लोकांचा एक असा प्रवाद होता की हे शिवाजी महाराजांच्या हयातीत सुरू झालेलं आहे की संभाजी महाराजांना वेगळं राज्य द्यायचं आणि राजाराम महाराजांना वेगळं राज्य द्यायचं. मग राजाराम महाराजांना कोण द्यायचं, जे वरचं म्हणजे महाराष्ट्रातलं, दख्खनेतलं, थोडक्यात महाराष्ट्र प्रांत जो आहे आपला, ही जी काही इथं जेवढी किल्ले येतील ही राजाराम महाराजांना द्यायची, मेन स्वराज्य रायगड वगैरे. आणि जो दक्षिणेचा भाग आहे तामिळनाडू म्हणा, तिकडचा जो काही दक्षिण दिग्विजय करून शिवाजी महाराज आले तो संभाजी महाराजांना द्यायचा. पण ते शक्य
झालं नाही, बरं झालं ते त्या गोष्टी झाल्या नाही, विभाजन झालं नाही वगैरे. कारण औरंगजेब ज्यावेळेस आला, तो आलाय बुरानपूरच्या सीमेवरती आहे, ज्यावेळेस अकबराची ती भेट झालेली 1682च्या आसपास. औरंगजेबाला थोपवणं हे काय राजाराम महाराजांना वयाच्या मानानं ते शक्य नव्हतं. आता ह्याच्यामध्ये काही लोक काउंटर प्रश्न मला करा, म्हणजे कधी कधी मी ज्यावेळेस चर्चा करतो आम्ही इतिहासाच्या बाबतीत, करतात काउंटर प्रश्न. मग संभाजी महाराज बी 10 वर्षाचे असताना लढायला जात होते, हे होतं. पण कंडिशन लक्षात घ्या ना, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे शिवाजी महाराज आहेत, इथं राजाराम महाराजांच्या पाठीमागे कोण आहे? त्यांच्या पाठीमागे त्यांचे बंधूच आहेत, संभाजी महाराज. आणि संभाजी महाराजांचं तख्तावर येणं किंवा ते राज्य सांभाळणं इतिहासाच्या दृष्टीनं कुणालाही विचारलं, कुणी सांगितलं ते योग्यच होतं. राजाराम महाराज त्या वयाच्या मानानं तरी कॅपेबल नाही आहेत सध्या. आणि असाच एक प्रसंग नंतर आलेला आहे पुढच्या कालखंडामध्ये, की ज्यावेळेस संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या इथं घडते वडोतोळापूरला, त्यावेळेस येसूबाई महाराणी साहेब रायगडावरती आहेत. आणि शाहू महाराज जरी तख्ताचे वारस असले तरी तिथे त्यांना तख्तावर बसत नाही, ते राजाराम महाराजांना बसत. कारण काय, वयाचं फॅक्टर आहे. ते वयाने मोठे, ते वयाने लहान आहे. त्यावेळेस ते योग्यच होता निर्णय. पण तशी कंडिशन आता नव्हती. संभाजी महाराज आहेत, मग ह्या ज्या अननोन फॅक्ट्स आपण म्हणतो, ह्या बघितल्या पाहिजे. ह्याच्याबद्दल कोणी बोलतच नाही आपल्याकडे. संभाजी महाराज यांचा स्वभाव आणि त्या काळातली काय निर्णय पाहता सोयराबाई यांना त्यांच्याबद्दल शंका वाटणं योग्य वाटतं का? शंका म्हणजे कशाबद्दल? की तू बोला वैचारिक संघर्ष होता किंवा संभाजी महाराज दिलेर खानला भेटले, हे जे काही पार्श्वभूमी आहे संभाजी महाराजांची, यावरून यांच्या मनात, सोयराबाईंच्या मनात असं आलं का की आपण तख्तावर राजाराम महाराजांना बसवावं, असं काही? संशय म्हणता येणार नाही त्याला आपण, तसं काही इतिहासामध्ये हे करता येत नाही, कारण शेवटी हे आपले प्रश्न आहेत. संशय म्हणता येणार नाही त्याला. पण एक म्हणू शकतो आपण की त्या म्हणजे राजाराम महाराजांना गादीवरती बसवणं ह्याच्यामध्ये बरेचसे ह्याला भरपूर कामगार आहेत. म्हणजे वैचारिक म्हणतोय आपण किंवा अजून बी बऱ्याचशा गोष्टी येतं, खूप मोठा विषय येतो. तर पण संशय वगैरे तसं काही नाही, कारण शिवाजी महाराजांच्या हयातीतच ते परत आलेले येतं. आणि मुद्दा मी तुम्हाला थोड्यापर्यंत म्हणलं की ना, आल्यानंतर त्यांनी काही स्वराज्याच्या विरोधात काही कारवाया किंवा काही ज्या घटना घडल्या, भोपाळगडची जशी झालेली तसं केलेलं आहे, तसं काही झालेलं नाही आहे. आणि त्याच्यावरून अजून एक गोष्ट की संभाजी महाराजांना जुन्या इतिहास संशोधकांनी म्हणा किंवा आत्ताचे सुद्धा काही लोक या दिलेर खानाकडे जाण्याच्या प्रकरणावरून भरपूर घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मोगल धार्जिने आहेत का, असे का वगैरे, खूप ह्या लेवलला येऊन लिखाणानं बोलणं चालतं. पण मी आज त्यांना सहज एकच प्रश्न करतो की जर ज्यावेळेस संभाजी महाराज सत्तेवरती आलेले आहेत, तख्तावर आलेले आहेत, मग त्यावेळेस तर त्यांना अडवायला कोण होतं? त्यावेळेस त्यांना अडवायला कोणी नव्हतं ना. जर त्यांना तीच काय म्हणतो मुघलांकडेच जायचं आहे किंवा दिलेर खानाला जे जाऊन त्या प्रकरणावरून म्हणतायत मुघलांना जाऊन मिळायचं आहे, तेव्हा ते करू शकत असले, तसं नाही केलं. पण ते शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं त्यांनी पुढं फॉलो केलेलं आहे. ह्या गोष्टींचा विचार नाही करत कोणी. राजाराम महाराजांना तख्तावर बसवण्याचा जो निर्णय होता सोयराबाईंचा, एक स्टेबिलिटी असते ना आपली, की मला स्थैर्य पाहिजे, माझा मुलगा असला तर मी सिक्युअर राहील, मी स्टेबल होईल, अशा अनुषंगाने घेतलेला होता का? परत मी तिथेच येते की याच्या मागचं काय स्ट्रॅटेजी असेल एक महाराणी म्हणून? आई म्हणून जर म्हणायचं गेलं ना, तर कदाचित त्या काळामध्ये जर सईबाई महाराणी साहेब जिवंत असल्या असत्या तर त्यांनी संभाजी महाराजांची बाजू घेतली असती आणि सोयराबाईंनी इकडे राजाराम महाराजांची बाजू घेतली असती. तर ते आई म्हणून ते योग्य आहेत, हे सगळ्या संशोधकांचं मत आहे. की आई म्हणून त्यांचा निर्णय कुठल्याही आईला वाटतंच की आपला मुलगा राजा व्हावा वगैरे. पण त्या गोष्टीचा, जसं आपण रामायण महाभारतात जर गेलो, जसं घडलं की भरताला राज्य द्यायचं, रामांना वनवासाला पाठवायचं वगैरे, अशी काही लोक हे करतात, मांडणी वगैरे करतात. आई म्हणून ते योग्यच आहेत. पण त्याला ज्या मंत्रिमंडळानं थोडीशी काय म्हणतो फूस लावणं म्हणता येईल किंवा जास्त हे करून देणं, काय आपण त्याला काय म्हणतो की थोडंसं त्यांच्या मनाचा हे करणं, कटुता निर्माण करणं, ह्या मंत्रिमंडळाने केलेले आहेत सगळ्या. पण मग ही सगळी कटुता तर हंबीररावांनी नंतर फोडून काढली ना. नंतर त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना. त्याबद्दल तर अजून एक जो प्रश्न आहे की किती संभाजी महाराजांना किती घेरलं इतिहासामध्ये, ह्याचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर मला लक्षात येते आत्ता तरी की हंबीरराव मोहित्यांनी साथ दिली संभाजी महाराजांना. तर का दिली? एखादा इतिहासाचा अभ्यासक आहे
त्यांची जर स्वराज्य सेवा बघितली तर मी असं म्हणेल तो माणूस शेवटपर्यंत एकनिष्ठच होता स्वराज्याशी. पण ज्यावेळेस हे मंत्रिमंडळ निघाले अटक करायला संभाजी महाराजांना, हो. मग हम्मीरावांनी साथ का दिली माहिती का? त्यांचं म्हणणं आहे लिखाण. लिखाण करणाऱ्या यांचं, की सगळं जे सैन्य आहे स्वराज्याचं ते संभाजी महाराजांकडेच राजा म्हणून बघतंय, आणि मी स्वराज्याचा सरसेनापती हम्मीराव माहिती सरसेनापती आहेत, मग मी सैन्याच्याच बाजून जायला पाहिजे, सैन्याचा निर्णय संभाजी महाराजांकडे. पण वास्तविक तसं काहीच नाही आहे, वास्तवच ऐकायचं आहे मला. काही नाही तसं. कारण ही मंडळी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांद्या देऊन लढलेली आहेत, आणि त्यांनाही माहीत होतं की स्वराज्याचा वारस शेवटी संभाजी महाराज. सध्या तरी वारस म्हणण्यापेक्षा स्वराज्य टिकवण्याचं जर सामर्थ्य कोणामध्ये त्या काळात असेल तर संभाजी महाराजच आहेत. राजाराम महाराजांचं वय लहान आहे, ते शक्यच नाही त्या गोष्टी. येस. ते काही कारण नाही की ते सैन्य फक्त शिवाजी महाराजांकडं संभाजी महाराजांकडे येते म्हणून मी संभाजी महाराजांची साथ द्यायची, असं काही नाही. ही एक गोष्ट थोडी समजून घेतली पाहिजे. इतिहासामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करावाच लागतो, नाहीतर लोक बोलत नाही त्याच्याबद्दल कोणी. येस. पण आपल्याकडे कादंबरी एवढी रंगून केली जाते की ते इतिहासाकडे तटस्थ बघण्याचा दृष्टिकोनच विसरून गेले लोक सगळे. बरं, एक आई म्हणून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी लढणं चुकीचं कसं ठरू शकतं? सोयराबाई यांचं पाऊल नैसर्गिक वाटतं का तुला? तू अभ्यासक आहे संभाजी महाराजांचा, काय म्हणशील याच्यावर? नाही, आता हे असे प्रश्न झाले की मला म्हणजे कदाचित त्या पात्रामध्ये जाऊन म्हणा किंवा त्या काळामध्ये जाऊन असे हे करता येईल, पण तसं नाही की आई म्हणून जर बघायचं गेलं तर तो त्यांचा निर्णय त्यांना पटेल असाच, म्हणजे त्यांना हे होतंय त्या निर्णयाबद्दल चांगलं वाटतंय, तर तो आई म्हणून ठीक आहे. कारण डॉक्टर कमल गोखलेंनी तेच मांडलेलं आहे की आई म्हणून त्या योग्य होत्या, त्यांचा तो निर्णय त्यांना वाटत होतं. पण ते बाजूची जी मंडळी समजा मंत्रिमंडळ, ह्या लोकांनी त्याचा जास्त हे करून टाकला. म्हणजे अटक करायला जाणं आणि ह्याच्या पुढचा, आता ह्याच्या जो पुढचा पार्ट आहे की संभाजी महाराजांच्या हत्येपर्यंत ही लोक जात आहेत, पण ते कुठंतरी चुकीचं आहे. कारण संभाजी महाराजांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न ह्यांनी केला होता, आणि त्याच्यामुळे तो शेवटचा कट, तीन कट झाले होते, 2 ते 3 कट त्यांच्याबद्दल विरुद्ध झालेले होते. तो शेवटचा होता की मारण्यापर्यंत जाणं हे खूपच हे होतं, म्हणजे काय म्हणतो त्याला, की जर त्यावेळेस काही दगाफटका संभाजी महाराजांना झाला असता तर पुढं औरंगजेब येऊनच बसलेला होता, काय स्वराज्याचं झालं असतं ह्याची आता आपण कल्पना करू शकत नाही. बरोबर. सुशांत, तू आता ते 3 कट जे बोलला की संभाजी महाराजांविरुद्ध 3 कट रचले गेले होते, त्याच्याबद्दल थोडक्यात सांग. तर पहिला कट हाच होता की ज्यावेळेस महाराजांचं निधन झालं, शिवाजी महाराजांचं, आणि ही निधनाची बातमी संभाजी महाराजांना औपचारिकरित्या जी म्हणतो आपण ती सुद्धा कळवलेली नाही. निदान मुलगा या नात्यानं सुद्धा नाही कळवली, आणि युवराज स्वराज्याचे ह्या नात्यानं सुद्धा नाही कळवली गेली, काही नाही झालेलं. आणि ही मंडळी सगळी त्यांना अटक करायसाठी निघालेली आहेत. आता या अटकेचं कारण पण नाही कळत काही ठिकाणी आपल्याला की काय त्याचं कारण. हेच आहे की तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जर अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं जे होतं, ह्या गोष्टी वगैरे, तर ते एक बाजू होतं. तर हा पहिला कट आहे की संभाजी महाराजांना अटक करायची आणि राजाराम महाराजांना गादीवरती बसवायचं. राजाराम महाराजांचं मंचकारोहण सुद्धा झालेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर हा जो कट आहे, म्हणजे एवढा भयानक कट हा संभाजी महाराजांनी एकदम व्यवस्थितरित्या हाताळलेला आहे. फक्त ठराविक लोकांना ज्या करायच्या शिक्षा तेवढ्या केलेल्या आहेत, बाकी अख्ख्या मंत्रिमंडळाला माफ केलेलं आहे. त्यांना माफ केल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये परत स्थान दिले त्याच लोकांना, जी काही त्याच्यामध्ये मंडळी होती. अण्णाजी दत्त होता, रावजी सोमनाथ होता, तो मोरपंत पिंगळे, तो त्यानंतर निधन झालं त्याचं. हा पहिला कट. दुसरा कट जो झाला तो अकबराच्या वेळेस झालेला आहे. हा अकबर म्हणजे औरंगजेबाचा मुलगा, लहाना मुलगा त्याचा. आणि दुर्गादास आठवडे हे ज्यावेळेस मदत मागण्यासाठी आले संभाजी महाराजांकडे, ते बी कवी कलशाच्या मध्यस्थीने आलेले आहेत. ते कवी कलशाच्या मध्यस्थीने आल्यानंतर यांनी काय केलं की मंत्रिमंडळाचा असा डाव होता की अर्ध राज्य अकबराला द्यायचं आणि अर्ध राजाराम महाराजांसाठी ठेवायचं, असा एक प्लॅन होता त्यांचा. आणि त्या कटाचा एक भाग होता की संभाजी महाराजांची हत्या करायची. ती कशी करायची? ती विष ह्याच्यामधून अन्नामधून विष द्यायचं. तर ह्याचे पुरावे इंग्रजांच्या पत्रांमध्ये, डचांच्या पत्रामध्ये आहेत की संभाजी महाराजांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न करायचा. पण संभाजी महाराजांना ते कळलं, तर ते त्यांचं जे अन्न होतं इंग्रजांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे की एका नौकराने ते जो काही जण बनवलं होतं समजा, त्याला ते खाऊ
खायला दिलं आणि दुसरा एक कुत्रा होता, त्याला खायला दिल्यानंतर ते मेला. तर ते हे अन्न जे होतं ते माशाच्या ह्याच्यातून दिलं होतं, माशाच्या अन्नातून. पण ते कळलं. आता इथं एक ह्या विषयाचा कटाचा भाग नाही, पण तुम्हाला एक सांगतो की संभाजी महाराजांनी जो बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, की आपण जे तत्त्वज्ञान सांगतोय तसं आपण वागतोय किंवा त्यानुसार चालतोय का. तर संभाजी महाराजांचं म्हणणं आहे त्या बुधभूषण ग्रंथामध्ये की प्रत्येक राजानं अशी काही प्राणी किंवा पक्षी ठेवायला पाहिजे तर की ती ओळखतील की ह्या अन्नामध्ये विष आहे का वगैरे. म्हणजे त्या प्राण्यांची व्यवस्था केली पाहिजे, पक्ष्यांची व्यवस्था केली पाहिजे. आणि ती इथं दिसतं तुम्हाला की त्यांना ती काहीतरी जाणवलं आणि त्यांनी चेक केलं आणि ते खरं ठरलं. नाहीतर पुढं इतिहास अजून वेगळा राहिला असता. तर हे 3 कट होते थोडक्यात. हे 3 कट संभाजी महाराजांचे. हे तिसरा सगळ्यात भयानक होता की त्यांच्या म्हणजे जीवावरती सगळं बेतणं. हे कारण अटकेपर्यंत ठीक होतं, पण जीव गेला असता तर पुढं स्वराज्याला त्याची किती किंमत मोठी मोजावी लागली असते. कारण त्यावेळेस नेमका औरंगजेब बुऱ्हाणपूरच्या अलीकडे येऊन बसलेला होता. औरंगजेब निघालाच होता. आणि ज्या दिवशी अकबराची भेट झाली आणि संभाजी महाराजांची भेट झाली, हा कट झाल्यानंतरची गोष्ट आहे ती. त्यावेळेस औरंगजेब बुऱ्हाणपूरच्या पुढं म्हणजे बुऱ्हाणपूरला यायला नंतर महाराष्ट्रामध्ये आला तो 1682च्या कालखंडामध्ये. हे 3 कट आहेत त्याच्यामध्ये. हे तिसरा सगळ्यात भयानक होता खूपच. त्यात बरीचशी मंडळी इन्व्हॉल्व्ह होती. येस, आपण सोयराबाई यांच्यावर हा पॉडकास्ट करतोय. मला परत तिथेच मी येते की सोयराबाईंनी हा जो आदेश दिला की राजाराम महाराजांना तख्तावर बसवायचं आहे, त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली. मंत्रिमंडळाने शिष्टमंडळ जे होतं त्यावेळेस त्यांनी त्यांची साथ दिली. पण याच्यामागे असं राजकारण असू शकतं का, किंवा कूटनीती म्हणूया आपण, की राजाराम महाराजांना नाममात्र तख्तावर बसवायचं आणि बाकी जे स्वराज्य आहे त्याच्यावर आपली हुकूमत गाजवायची, असं शिष्टमंडळ किंवा तेव्हाचं मंत्रिमंडळ असं काही राजकारण असू शकेल का? शक्यता म्हणजे तुम्ही जे म्हणताय की तसंच होणार, तसंच होतं ना. 10 वर्षाचे राजाराम महाराज राज्य कसं हे करतील, आणि त्यांच्यातर्फे महाराणी सोयराबाईंना आणि मंत्रिमंडळालाच तो राज्यकारभार पाहणं भाग होतं. येस, आपण जर पाहिलं तसंच घडणार होतं ते सगळ्या गोष्टी. येस. सोयराबाई यांच्या विरुद्ध तयार झालेली जी इमेज आहे इतिहासादृष्टीने ती खरंच ॲक्च्युअल तशीच आहे का, कादंबरी लिखाणाने किंवा इतिहासकारांनी त्याला रंगवून म्हणजे आपण निगेटिव्ह इमेज बनवली आहे? तुला काय म्हणायचं आहे? नाही, तसं नाही म्हणता येणार. हे नंतरच्या कालखंडात जे लिखाण झालं ना, आता संभाजी महाराजांचा अनुषंगानंच सोयराबाईंचा जे काही घटना मिळतात आपल्याला त्यांच्या इतिहासाच्या संदर्भात माहिती. आता इथं अजून एक गोष्ट नमूद करतो तुम्हाला की छत्रपतींच्या कुटुंबाबद्दल म्हणजे शिवाजी महाराजांच्या कुटुंबाबद्दल फार कमी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे फार तर शिवाजी महाराजांची लग्न, त्यांची मुलं जी होती, मुली होत्या, 2 मुलं, बाकीच्या मुली, तर ह्यांच्या संदर्भात थोडकीच माहिती भेटते. जास्त माहिती आपल्या साधनांमध्ये कुठं भेटत नाही. पण ज्यावेळेस राज्याभिषेक झाल्यानंतर ज्या घटना घडल्या संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, तर त्या अनुषंगानं सोयराबाईंचं बऱ्याच वेळा संदर्भ भेटतात, जास्त संदर्भ त्यांचे भेटतात. पुतळबाईंचे तर खूप कमी भेटतात संदर्भ. पण काय होतं की ही त्यावेळेसची कंडिशन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एका गटामध्ये सोयराबाईसुद्धा आहेत, एका गटामध्ये म्हणजे संभाजी महाराज आहेत, मंत्रिमंडळ. मग आपला परत माझा मुद्दा एक तिथंच येतो की आपल्याला इतिहास कसा समजतो आपल्या लोकांना. महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणता येईल किंवा की दुर्दैवच म्हणता येईल, कारण की महाराष्ट्रातील बऱ्याचशा लोकांनी इतिहास हा चित्रपट असतील, कादंबऱ्या असतील, कथा, नाटकं ह्यातूनच समजून घेतलं, रंगवून घेतलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये झालं असं की ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या इतिहासाचं संशोधन नव्हतं झालेलं, त्याच्या अगोदर जी मंडळी होती इतिहास लिखाण करणारी, त्यांनी सोयराबाईंच्या संदर्भामध्ये खूप घाणेरड्या पद्धतीचं म्हणण्यापेक्षा खूप खालच्या लेवलचं लिखाण किंवा नाही म्हणजे आता मी ते सांगू बी शकत नाही ऑन कॅमेरा ह्याच्या समोर. त्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल जी सहानुभूती दाखवलेली आहे की संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना एकनिष्ठ असणाऱ्या मंत्र्यांना मारलेलं आहे, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली. मी वाटलं असं तुम्हाला एक फोटो देतो. त्या फोटोमध्ये जुन्या काळातली कादंबरी, त्या कादंबरीमध्ये ते चित्र आहे की त्यात संभाजी महाराज सोयराबाईंवरती चिडलेले दाखवले रागामध्ये, आणि ते म्हणतायत की तुम्ही राज्य लोभास्तो छत्रपती शिवाजी महाराजांस विषप्रयोग करून मारले वगैरे, असं लिखाण केलं त्याच्यामध्ये. असं लिखाण केलेलं आहे. पण तटस्थपणे इतिहास जो आहे सोयराबाईंच्या बाबतीमध्ये तो कुणी पाहिला नाही. आणि काही लोकांनी जो प्रयत्न केला त्यांनी
संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काय म्हणतो आपण त्यांना त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं सोयराबाईंना सुद्धा नाव ठेवलेली पण तसं चालत नाही इतिहासामध्ये. आपल्याला तटस्थपणे विचार करावाच लागतो. जिथं जिथं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की संभाजी महाराजांकडे दिलेल्या खानाकडे जाणं ही शिवाजी महाराज म्हणतात तशी चूक होती किंवा रुसून गेले. नंतर जसं सोयराबाईंनी लहान असताना त्यांना सांभाळलं ह्या गोष्टी पण येतात. आपला डायरेक्ट चित्रपटामध्ये एंट्री होते, जसं तुम्ही बघितलं असं आता आलं ते काय चित्रपट की महाराज निधन झालंय मग सोयराबाईंना एकदम विलनच्या ह्याच्यामध्ये हे करायचं. आणि इथं अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर तत्कालीन राजकारणाचा ना इतिहासांच्या पुराव्यांचा जर अभ्यास जर केला आपण तर एकट्या सोयरा राणीसाहेब हे काहीही करू शकत नव्हत्या. याला मंत्रिमंडळाचा सपोर्ट म्हणा किंवा काही ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. जर डीपमध्ये जर विचार करायचा गेला तर ते हे असं चित्र त्यांच्या बाबतीमध्ये दाखवलं गेलं त्या काळामध्ये. आणि आत्ताही तेच चाललेलं आहे, आत्ता तसेच दाखवतात ते हे करून. पण अगोदरच्या काही गोष्टी दाखवायला पाहिजेत ना. म्हणजे मी एक चित्रपटच बघितला होता. त्यात शिवाजी महाराजांच्या म्हणजे हयातीमध्येच म्हणजे सॉरी राजमाता जिजाऊसाहेबांच्या हयातीमध्ये म्हणा किंवा लहान असतानासुद्धा तेव्हापासूनच सोयराबाईंना संभाजी महाराजांकडे त्या बघताना असं एकदम विलनच्या नजरेने बघतायत असं दाखवलं जातं. वास्तव तसं नाहीच आहे काही, तसे कसले पुरावे नाही येतं. अगोदरपासूनच ठरवून टाकायचं की हे विलन आहेतच राहणार आहेत ते. पण फॅक्ट जेव्हा संशोधन होतं इतिहासाचं त्यावेळेस असं येतं समोर की असं काही नाही आपल्याकडे. जसं आपण आता इतक्या वेळापासून बोलतोय की सोयराबाई ह्या आई म्हणून जे आपण विलन बनवलंय ते थोडं जरा बाजूला ठेवा, पण महाराणी होत्या त्या. त्यांचं स्वराज्याच्या उभारणीमध्ये काय योगदान होतं? उभारणीमध्ये म्हणण्यापेक्षा त्याचं असं म्हणेल की शिवाजी महाराजांच्या पश्चात म्हणजे त्यांच्यानंतर किंवा राजमाता जिजाऊंचं निधन झाल्यानंतर ज्येष्ठ जी व्यक्ती आहे घरामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर त्या महाराणी साहेब आहेत, सोयराबाई. त्याच्यामुळं सगळ्या कुटुंबाचा डोलारा म्हणता येईल किंवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा कारभार थोडाफार त्या बघत असतील एवढं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिणच्या मोहिमेवर गेले तेव्हा महाराणी साहेब सोयराबाई होत्या. तेव्हा इकडे काय राजकारण घडत होतं ह्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ते तर खरा इंटरेस्टिंग पार्ट्स म्हणता येईल आपल्याला की शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघालेले आहेत. आणि निघायच्या अगोदर इतिहासाच्या जे काही पुरावे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये परमानंद काव्यम, बखरी वगैरे, त्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो की जो महाराणी सोयराबाई आणि संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज तिघांच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचा आहे की स्वराज्याचं विभाजन करायचं. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की स्वराज्याचं विभाजन करायचं की जे दक्षिणेत जिंकून शिवाजी महाराज राज्य येतील ते संभाजी महाराजांचं आणि हे द्यायचं राजाराम महाराजांना. ही एक गोष्ट घडलेली, हे राजकारण घडलं त्यावेळेस झालेला हा विषय. मग त्यानंतर हा वाद एकदम नवाच असताना शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला संभाजी महाराजांना घेऊन जात नाही. मग ते काय करतायत की महाराष्ट्रामध्ये ठेवतात त्यांना. मग रायगडावरती ह्या लोकांचं अगोदरच वादावाद थोडीशी आहे, मंत्रिमंडळाची, संभाजी महाराजांची किंवा सोयराबाईंची असेल ह्या मुद्द्यांमुळं. मग शिवाजी महाराज काय करतात, संभाजी महाराजांना त्यांच्या सासूरवाडीला म्हणजे शृंगारपूरच्या तिथं ठेवत आहेत. आणि तिथून त्यांना सांगतात तुम्ही इथून स्वराज्याचा कारभार बघायचा संभाजी महाराजांना. आणि रायगडावरती महाराणी सोयराबाई साहेब आहेत. मग ह्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस शिवाजी महाराजांची अनुपस्थिती इथं आहे समजा स्वराज्यामध्ये, तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा उद्देश जो आहे की शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करायचं. तर त्यावेळेस एक प्रसंग असा झालेला आहे की पीक पाणी नीट झालेलं नाही आहे. मग शेतसारा द्यायला शेतकऱ्याकडे काही नाही आहे. मग ही मंत्रिमंडळ काय करते, जबरदस्तीनं ह्या शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करू लागलं. मग दात कुणाकडे मागायची, शिवाजी महाराज तर नाही तिथं. मग ती शेतकरी मंडळी संभाजी महाराजांकडे येतात. मग संभाजी महाराज हा शेतसारा माफ करतायत, नका देऊ म्हणतायत. ही गोष्ट कळते त्या मंत्रिमंडळाला. मग ते शिवाजी महाराजांना सांगतात की संभाजी महाराजांनी आल्यानंतरची गोष्टी, शिवाजी महाराज परत आल्यानंतर की संभाजी महाराजांनी शेतसारा माफ केला, जर शेतसारा माफ केला तर स्वराज्यामध्ये हे कसं येईल, काय म्हणतो महसूल कसा भेटेल आपल्याला किंवा उत्पन्न कसं वाढेल वगैरे ह्या गोष्टी घडतायत. पण इथं एक मुद्दा असून एक येतो की शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे शेतकऱ्यांसाठीच होतं, कष्टकऱ्यांसाठीच होतं. मग ते जे काही संभाजी महाराज करत होते, मग तिथं वाद बी नसला,
संभाजी महाराजांचं मंत्रिमंडळाचं अजून थोडेसे काय म्हणतो तणाव निर्माण झाला असं ही गोष्ट घडलेली त्यावेळेस. अशा बऱ्याचशा म्हणजे आहेत गोष्टी, त्याच्यामुळे त्यांचं बिनसलं. आणि दुसरा विषय असा होतो की राजमाता जिजाऊ माँसाहेब नाही आहेत आणि त्यांच्यानंतर ह्या गोष्टी घडायला लागल्यात. कारण त्यावेळेस त्यांचा एक धाक होता. सगळे अभ्यासक ह्याच गोष्टी म्हणतात की माँसाहेबांचा धाक होता म्हणून काही गोष्टी घडल्या नाही. आणि ह्या सगळ्याचा जो स्टार्टिंग झालेली मग त्यात शिवाजी महाराजांना सुद्धा एकीकडं पत्नी एकीकडं मुलगा आहे. मग ह्याला आपण जो शब्द वापरतो गृहकलह उभा राहायला सुरुवात झाली. मग तो वाढत 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 खूप गेला. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही कुठल्याही राज्यकर्त्यांचे इतिहास बघा, कुठल्याही मोठ्या व्यक्तींचे किंवा इव्हन तो आपल्या घरामध्ये बघा, गृहकलह उभा राहायला तो शेवटी शांत होत नाही. आणि तो शिवाजी महाराजांना काही काळ जर पाहायला गेलं दक्षिण दिग्वीच्या वेळेस की व्यंकोजीराजांच्या बाबतीमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये तो त्यांनाही सहन करावा लागला. आणि तेच इथं हे झालं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट होती की मंत्रिमंडळाचं, ही मंत्रिमंडळ जे आहे संभाजी महाराज ज्यावेळेस शृंगारपूरच्या मुक्कामामध्ये आहेत, तर शृंगारपूरच्या मुक्कामामध्ये संभाजी महाराजांनी शाक्तपंथाचा स्वीकार केलेला आहे. आणि हा शाक्तपंथ हा खूप वैचारिक लेवलला जर बघायला गेला आपण तर जात धर्म वगैरे कुठल्या गोष्टी मानत नाही आहेत. स्त्री देवतांची ह्याच्यामध्ये आराधना केली जाते, उपासना केली जाते, मातृदेवतांची जी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काली असेल किंवा शिवाजी महाराज स्वतः आणि संभाजी महाराज तुळजाभवानीचे भक्त आहेत. आणि हे कुठंतरी हा एक वैचारिक मुद्दा आजही त्यांच्या बाबतीमध्ये आपण घ्यायला पाहिजे की हे मंत्रिमंडळाला हे नव्हतं सहन होत ह्या गोष्टी. कारण तांत्रिकांचा जो काही तिथं हे झाला, कारण त्या शाक्तपंथातील लोकांना संभाजी महाराजांनी आपल्या नंतर दरबारामध्ये स्थान दिलेलं आहे. ज्यावेळेस राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना दरबारामध्ये स्थान दिलेलं आहे. मग तो मंत्रिमंडळ वैदिक आहे हे शाक्त ह्या एक विचारांचा सुद्धा संघर्ष उभा होत राहिला. आणि ही कारणं भरपूर आहेत ह्या गोष्टीला. पण त्याचा एंड जो होता की अटकेपर्यंत ठीक आहे, संभाजी महाराजांच्या ह्या मंत्रिमंडळानं जी काही पावलं उचलली, पण संभाजी महाराजांची हत्या करण्यापर्यंत हे लोक जात आहेत. तिथं मग कुठंतरी संभाजी महाराजांना कठोर होऊन निर्णय घ्यावा लागला आणि ह्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावा लागलेली. असं जर आपण व्यवस्थितरित्या जर हा सगळा घटनाक्रम बघितला, काय काय घडत गेलं, कुणालाही दोष न देता, तर संभाजी महाराजांच्या इतिहासाचं लिखाण किंवा म्हणा किंवा त्यांचं प्रचार या बाबतीमध्ये आपण करू शकतो. ह्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे आतापर्यंतच्या. सोयराबाई चुकीच्या नव्हत्या, फक्त आपण मिसअंडरस्टूड केलंय त्यांना. व्यवस्थित मूल्य काय म्हणतो आपण त्याला, व्यवस्थित इतिहासाची पुनर्मांडणी होणं गरजेचं आहे किंवा मांडणी होणं गरजेचं आहे. हे जे विधान आहे माझं, हे बरोबर वाटतंय का तुला की इतिहासाने ते चांगल्या पद्धतीने मांडणं अजूनही गरजेचं आहे? अजूनही गरजेचं आहे. येस, त्याच्यावर लिखाण अजूनही तटस्थपणे व्हायला पाहिजे. अजूनही तटस्थपणे त्याबद्दल लिखाण व्हायलाच पाहिजे. त्यावेळेसच त्या चरित्राला म्हणता येईल किंवा न्याय भेटू शकेल. कारण आज संभाजी महाराजांबद्दल सुद्धा लोक व्यवस्थित खूप लिखाण हे करतात. तुम्ही कादंबऱ्यामधून किंवा चित्रपटातून पाहत असाल. म्हणजे माझ्याकडे भरपूर आता लेटेस्ट आलेले काही पिक्चर आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं चुकीचं पराक्रम कमीच दाखवलेला आहे बाकीच्या इतर गोष्टींबद्दल. आणि अजून एक तुम्हाला एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगतो मी, जेवढी नाटकं संभाजी महाराजांवरती आलेली आहेत ना आतापर्यंत इतिहासामध्ये साहित्यामध्ये, जवळपास माझ्याकडे जी यादी आहे 70-80च्या वर नाटकं आहेत माझ्याकडं. तर त्यातली सुदैवाने मी सगळी नाटकं नाही, पण जी काही 50% वर 40 नाटकं मी अभ्यासली, स्वतः वाचलेली आहेत. ह्या सगळ्या नाटकांचा जो विषय असतो ना, हा जो कालखंड तुम्हाला सांगितला 1674 ते 1682 म्हणजे 80-82 पर्यंतचा, म्हणजे मंत्रिमंडळाला शिक्षा करणं वगैरे ह्याच्यावरतीच बेस आहेत. ह्याच्यामध्ये सोयराबाईंविषयी लिखाण चुकीचं असतं, मंत्रिमंडळ वगैरे म्हणा किंवा हे संभाजी महाराजांची जी कल्पित प्रकरणं, प्रेम प्रकरणं म्हणून रंगोली चिटकली, ह्याच्यात बाकी कुठल्याही गोष्टीचा अंश नाही. ह्याच भागावरती आणि हा सगळ्यात वादग्रस्त चॅप्टर आहे. आणि ह्याच्यावरती तो नंतरच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या इतिहासाचं हे झालं, लिखाण झालं, त्यानंतर कोणी चित्रपटांमध्ये सुद्धा दाखवत नाही हा भाग. कारण तो वादाचा असल्यामुळं थोडंसं किंवा व्यवस्थित हाताळला गेला नाही तो. पण वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते, हो ते ह्याच गोष्टीवरती ह्याच्यावर त्याच्यामध्ये गृहकलह जास्त दाखवलेला आहे. पण ते नाटक पण वादग्रस्त आहे पूर्णपणे. खूप वादग्रस्त नाटक आहे. येस, पण त्याच्यामध्ये पण पराक्रम नाहीच दाखवलेला. गृहकलह तो इम्पॉर्टंट नव्हताच. तो इम्पॉर्टंट नव्हता. मला तेच म्हणायचं. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला इतकं वाईट वाटतं की ज्यावेळेस संभाजी महाराजांचे
संस्कृतमधला ग्रंथ उपलब्ध आहे, हिंदीमधले ग्रंथ उपलब्ध आहेत, आणि त्याच्यावरती सुद्धा कुणी नाटकांमध्ये बोलत नाही. त्याच्यावर सुद्धा बोलत नाही कुणी नाटकांमध्ये. कुणी चित्रपटांमध्ये एक श्लोकसुद्धा घेत नाहीत साधा. आणि एवढं भारी तत्त्वज्ञान त्या बुधभूषणमध्ये, खूप छान तत्त्वज्ञान मांडलेलं संभाजी महाराजांनी. मी एक तर प्रसंग तुम्हाला सांगितलात ते विषप्रयोगाचा वेळेसचा, अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरती कुणीही भाष्य करत नाही, अजूनही करत नाहीत. मी आजही बुधभूषण एवढ्या चांगल्या रीतीनं काही अभ्यासकांनी त्याचा अनुवाद केलेला आहे, त्याचं संपादन केलेलं आहे, आजही मांडत नाहीत लोक. एखादा प्रसंग, एखादा तुमच्या नाटकातला एखादा अंक जर त्या बुधभूषणवरती असेल, तर आज संभाजी महाराजांच्या चरित्राला आपण न्याय म्हणण्यापेक्षा, देण्यापेक्षा, किंवा त्यांच्याविषयी खूप काही काम केलं असं म्हणू शकतो. पण तसं दुर्दैवानं तसं कुणीही सांगत नाही, दाखवत नाही. वसंत कानेटकरांचं तुम्ही नाटक घेतलं, वसंत कानेटकर एकटे नाही, भरपूर नाटककार आहेत. ह्यांना फक्त संभाजी महाराजांच्या त्या गोष्टी दिसलेल्या आहेत, ह्या गृहखल म्हणा, ते प्रेम प्रकरणं वगैरे, त्यातून साध्य काही होत नाही. तुमच्या नाट्यशास्त्राच्या त्या ह्याच्यावरती, वैचारिकतेवरती ते कुठंतरी तुम्हाला खूप मोठं वाटत असेल, किंवा जसं ते गडकरीचं राज संन्यास, त्या राम गणेश गडकरीचं, त्याची खूप हे केली, काही लोकांनी प्रशंसा केली की काय वाक्य ते, काय हे ते. पण त्याच्या खाली एका कर्तृत्वान राजाचा, एका पराक्रमी योद्ध्याचा इतिहास दाबला गेला ना. इतिहासामध्ये एक खूप मोठे संशोधक आहेत, होऊन गेले ते शेजवलकर, त्र्यंबक शंकर शेजवलकर. त्या एवढ्या मोठ्या माणसानं, ज्याचा इतिहासामध्ये अभ्यास करत असताना आम्ही बरेच उदाहरणं दिली जातात, त्यांचा इतिहास तटस्थपणे त्यांनी लिहिला वगैरे. अशा संशोधकांना सुद्धा त्या काळामध्ये राजसन्यास नावाच्या नाटकाची प्रशंसा करावीची, इतिहासकारांना एका नाटकाची प्रशंसा करायची, म्हणजे कुठवर ते आलेलं होतं. मग ह्याला उत्तर दिलं त्या काळामध्ये वासिमेंद्रींनी दिलं, डॉक्टर कमल गोखलेंनी दिलं. नाटकं इतिहास नाही होत. मी वारंवार महाराष्ट्राला तेच सांगतो, चित्रपट नाटकं फार तर तुम्ही एक स्टोरी गोष्टी स्वरूपात घ्या, जे संशोधन झालं त्याच्यावरती, पण तो इतिहास मानू नका, कधी मानू नका. कारण ह्या लोकांनी, सर मी जिथं जाईन तिथं हेच सांगतो, ह्या लोकांनी संभाजी महाराजांच्या इतिहासाचा सपशेल बळी घेतलेला आहे. जी घाण ते साफ करण्यामध्ये आज किती वेळ जातोय आपला. मग तोच मुद्दा सोयराबाईंच्या बाबतीमध्ये येतोय की त्यांना सुद्धा असंच त्या नाटकांमधून खूप निगेटिव्ह रंगवलं गेलं. इतिहासात त्याचे काही तसे दाखले पण नाहीये ना, तसे दाखले नाहीत ना, काही लिहिलंच गेलं नाहीये. तो पार्ट पुरावेच चांगली बाजू म्हणून त्याचं लिखाणच झालेलं नाहीये ना. मी तोच प्रसंग सांगितला ना की आपण ज्यावेळेस संभाजी महाराज लहान आहेत 10-11, त्यांना सांभाळलं सोयराबाईंनी सांभाळलेलं आहे, पुतळाबाईंनी सांभाळलेलं, ते बघितलं पाहिजे ना. फक्त एकच बाजू दिसते तेवढी, बाकी काही दिसत नाही. येस सुशांत, आपण पॉडकास्टच्या शेवटाला आलोय. इतिहास अभ्यासक म्हणून सोयराबाईंबद्दल तू काय सांगशील? आता त्याबद्दल एकच सांगेल मी की त्यांना असं वाटत होतं की माझा मुलगा छत्रपती व्हावा. आता थोडंसं 1-2 मिनटं घेतो तुमचे जास्त, की संभाजी महाराजांच्या हयातीमध्ये राजाराम महाराजांचं 2दा मंचकावरण झालेलं आहे. म्हणजे एकदा ज्यावेळेस ते पन्हाळा किल्ल्यावरती होते शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस संभाजी महाराज अटकेमध्ये होते, त्यावेळेस मंचकारोहण केलं ते महाराणी सोयराबाई साहेबांनी, आणि इकडं ज्यावेळेस संभाजी महाराज अटकेमध्ये आहेत त्यावेळेस मंचकारोहण केलेलं आहे येसूबाईंनी. त्यांना माझा मुलगा छत्रपती व्हावा, त्यांचे एक आई म्हणून जे उद्दिष्ट होतं ते त्यांना समोर दिसत होतं. पण त्याच्यातले जे कांगोरे तुम्हाला सांगितले की संभाजी महाराजांच्या या गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती झाला, किंवा हे राजकारण आहे, ह्याकडे राजकारण म्हणून बघायला पाहिजे. पुढं जाऊन राजाराम महाराज छत्रपती झाले, त्यांनी एवढं मोठं कर्तृत्व गाजवलं, स्वराज्य राखण्यासाठी जिंजीपर्यंतचा प्रवास केला. शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे होतं, आणि त्यांच्या आईचे बी संस्कार म्हणता येईल ना, की स्वराज्य टिकलं पाहिजे, वडिलांचे आणि आईचे राजाराम महाराजांनी पूर्ण केले. पण ह्या सगळ्या जर प्रक्रियेमध्ये आपण जर बघितलं, त्यांची इच्छा होती की माझा मुलगा छत्रपती व्हावा, पण ह्या मंत्रिमंडळाच्या काही कटकारस्थानांमुळे म्हणा, किंवा त्यामध्ये त्या पुत्रप्रेमापोटी त्यावी त्याच्यामध्ये ओढल्या गेल्या. आणि जरी राजाराम महाराज छत्रपती झाले, त्यांनी काम चांगलं केलं, सर्व स्वराज्य नीट राखलं, पण या सर्व घटनाक्रमामध्ये दुर्दैवानं आज
महाराणी सोयराबाईंच्या प्रतिमेचा चरित्राचा कुठंतरी बळी गेला, त्याला धक्का पोचला, येस, हेच म्हणता येईल, बाकी काय. खूप छान सांगितलंस तू Thank आणि you. खरं सांगितलंस. थँक्यू सो मच सुशांत, तू आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, आम्हाला इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. आज आपण सोयराबाई यांची एक वेगळी बाजू पाहिली, जिथे त्या फक्त इतिहासातील खलनायिका नाहीत, तर एक आई, एक राणी आणि परिस्थितीशी झुंज देणारी व्यक्ती म्हणून समोर येतात. पण या कथेत एक अजून थर आहे, तो म्हणजे दरबारातील राजकारण, मंत्रिमंडळातील गटबाजी आणि सत्तेसाठी चाललेले सूक्ष्म डावपेच. इतिहास आपल्याला नेहमी पूर्ण सत्य सांगत नाही, तो एक बाजू दाखवतो, पण त्यामागचं वास्तव शोधणं ही आपली जबाबदारी आहे. आजचा प्रश्न तुमच्यासाठी: सोयराबाई चुकीच्या होत्या की त्या एका मोठ्या राजकीय खेळाचा डाव होता? आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. पॉडकास्टला भरभरून तुमची दाद मिळते आहे, तुम्ही पॉडकास्ट बघताय, पण सबस्क्राईबचं बटन मात्र दाबायला विसरत आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पॉडकास्ट बघत राहा. धन्यवाद.